Hello students, in this video lecture we are going to discuss about the expression for the pressure volume work. In previous video lecture we discussed about the nature of heat and work. Also we discussed about in previous lecture that sign conventions of heat and work. We also know that the heat and work are the path functions whose value depends upon the path chosen to reach to particular state. Therefore, in this video lecture, we discuss about the expression for the work. There are three types of work expressions in which there are three different paths we chosen, and also there are three different expressions of the work we obtain. So discuss about one by one. Expression for pressure volume work. In previous video lecture we discussed about in thermodynamics the type of work or work done when occurs when the gas expands or contracts against the constant external pressure. Then there will be a work done is occur. Therefore, and also we discuss that the type of work done is a pressure volume type of work. So in this video lecture we discuss about the expression for the pressure volume type of work. ठीक आहे, मग बघूया आपण ह्याच्या संदर्भातलं कन्सिडर करूया. या ठिकाणी कन्सिडर पर्टिक्युलर फिक्स्ड अमाउंट ऑफ गॅस फिटेड इन अ सिलेंडर हॅविंग व्हॉल्यूम V1. या ठिकाणी हे त्याचं काय असणार आहे, व्हॉल्यूम V1 असणार आहे. ते गॅस असणार आहे, त्याचं प्रेशर असणार आहे P. ठीक आहे, आणि ते प्रेशर काय करणार आहे, गॅसला एक्सपांड करण्यासाठी मदत करणार आहे. आणि ह्या ठिकाणी हे व्हॉल्यूम असणार आहे V2 आणि हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स असणार आहे, एवढं पार केलेलं असणार आहे, डिस्टन्स एक्सपांड झालेलं आहे ते असणार आहे D. आणि हे जे पिस्टन आहे हे पिस्टन आहे, लक्षात ठेवा, एक्सपान्शन झाल्याच्या नंतर, आणि हे असणार आहे त्याच्यावर. आता आपल्याला बघायचंय की काय म्हणलं मी, कन्सिडर गॅस हॅव्हिंग प्रेशर P एनक्लोज्ड इन अ सिलेंडर. ठीक आहे, ह्या सिलेंडर मध्ये आपण गॅस एनक्लोज केलेला आहे, भरलेला आहे, आणि त्याचं प्रेशर किती आहे, P आहे, आणि तो इनिशियल त्याचं व्हॉल्यूम किती असणार आहे, V1. मग आता प्रेशर P1 असल्याच्या नंतर तो गॅस काय होणार आहे, काही वेळाच्या नंतर एक्सपांड होणार आहे. गॅस एक्सपांड झाल्याच्या नंतर, ठीक आहे, मग एक्सपांड झाल्याच्या नंतर ह्या ठिकाणाहून तो गॅस ह्या ठिकाणापर्यंत काय झालेला आहे, तो एक्सपांड झालेला आहे. किंवा हे जर असं समजत नसेल तर तुम्हाला या अशा ठिकाणी हे असं मी हे करू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत होता गॅस हा पहिल्यांदा, त्याच्यानंतर हा काय झालेला आहे, ह्या ठिकाणी इथपर्यंत तो काय झालेला आहे, एक्सपांड झालेला आहे. ठीक आहे, मग आता पहिल्यांदा प्रेशर काय होतं ह्याचं सांगितलेलं आहे, प्रेशर P, आणि हॅव्हिंग अ पिस्टन, तो पिस्टन न कव्हर केलेला आहे त्या गॅसला, आणि त्या पिस्टनचं हे बघा, या ठिकाणी हा पिस्टन आहे आणि या पिस्टनचा एरिया आहे, हॅव्हिंग द पिस्टन हॅव्हिंग एरिया A, हा एरिया राहणार आहे त्या पिस्टनचा. मग आता आपल्याला बघायचंय, मग द फोर्स एक्झर्टेड बाय द गॅस इज इक्वल टू काय असणार आहे, मग एक्सप्रेशन बघूया आपण. फोर्स इज इक्वल टू द फोर्स एक्झर्टेड बाय द गॅस इज इक्वल टू काय असणार आहे, किती फोर्स एक्सर्ट करणार आहे, हे प्रेशर
आणि हे एरिया मल्टिप्लाइड बाय एरिया. मग आता हे जे प्रेशर आहे हे प्रेशर असतं इक्वल टू असतं ऍटमॉस्फेरिक प्रेशर. द प्रेशर इज इक्वल टू त्याची जी का प्रेशर जे राहणार आहे हे प्रेशर हे इक्वल टू राहणार आहे किंवा इक्वल अँड ऑपोजिट इन साइन राहणार आहे. इक्वल इन मॅग्निट्यूड अँड ऑपोजिट इन साइन राहणार आहे. ते कशाशी राहणार आहे? एक्सटर्नल प्रेशरशी. हे एक्सटर्नल प्रेशर राहणार आहे आणि ऑपोजिट साइन राहणार आहे त्याचं. ठीक आहे, हे प्रेशर गॅसचं आणि एक्सटर्नल प्रेशर. मग आता ह्या ठिकाणी मग आपण काय करूया? F इज इक्वल टू मायनस px ही व्हॅल्यू पुट अप करूया ही आणि मल्टिप्लाइड बाय a. ठीक आहे, हे झालं प्रेशरच्या संदर्भात. फोर्स, हा फोर्स जो आहे हा फोर्स किती गॅसनं काय केलेलं आहे? फोर्स एक्सर्ट केलेला आहे ते आपण बघितलेलं आहे. किती फोर्स एक्सर्ट केलेला आहे? प्रेशर ऑफ P आणि हा पिस्टनचा एरिया आहे, एवढा एरिया राहते ना, हा एवढा त्याचा एरिया जो काही असेल एवढंच तुम्ही काय केलेलं आहे? फोर्स एक्सर्ट केलेला आहे. बाकीचं तर नाही ना फोर्स, बाकीचा एरिया एवढ्या एरिया पुरतच त्यांनी काय केलेलं आहे? प्रेशर एक्सर्ट केलेलं आहे एवढ्या एरिया पुरतच, म्हणून तो एरिया ए असं घेतलेला आहे आपण. आणि हे प्रेशर, आता हे प्रेशर ही इज इक्वल टू काय असणार आहे? एक्सटर्नल ऑपोजिंग फोर्स किंवा एक्सटर्नल ऑपोजिंग प्रेशर राहणार आहे. आणि म्हणूनच आपण काय केलेलं आहे? मायनस px लिहिलेलं आहे. x म्हणजे काय? एक्सटर्नल ऍटमॉस्फेरिक प्रेशर राहणार आहे आणि त्याची व्हॅल्यू किती राहणार आहे? जेवढी ह्या प्रेशर ऑफ गॅसची राहणार आहे, की प्रेशर ऑफ गॅस आहे हे लक्षात घ्या. हे प्रेशर ऑफ गॅस आणि हे एक्सटर्नल प्रेशर आहे. या दोघांची व्हॅल्यू इक्वल इन मॅग्निट्यूड असतात ते, पण ऑपोजिट इन साइन असतात. आणि त्याच्यामुळे इथं काय लिहिलेलं आहे मी? हे मायनस px इंटू a हे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. आणि हे एरिया हे कोणाचा एरिया आहे? एरिया ऑफ अ पिस्टन. किती प्रेशर एक्सर्ट करणार आहे? जेवढा एरिया आहे तेवढंच प्रेशर तो काय करणार आहे? एक्सर्ट करणार आहे. बरोबर आहे का? आणि म्हणून फोर्स इज इक्वल टू काय राहतं? प्रेशर इंटू एरिया. एरिया हे एवढं आहे, हे लक्षात घ्या. पिस्टनचा जेवढा एरिया आहे तेवढंच ते सांगितलेलं आहे. मग आता आपल्याला बघायचे वर्क म्हणल्याच्या नंतर आपण आपल्याला माहिती आहे काय वर्कची डेफिनेशन. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग आता बघूया वर्क इज इक्वल टू आपल्याला काय बघायचे? एक्सप्रेशन बघायचे. एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम वर्कच्या संदर्भात बघायचे. मग आता प्रेशर व्हॉल्यूम वर्कच्या संदर्भात म्हणल्याच्या नंतर काय झालं? हे W इज इक्वल टू काय झालं? मग फोर्स इंटू काय असणार आहे? डिस्प्लेसमेंट या ठिकाणी राहणार आहे. आता फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणल्याच्या नंतर ही फोर्सची जी काय व्हॅल्यू आहे ही फोर्सची व्हॅल्यू तर पुटअप करूया आपण. मग काय आलं? W इज इक्वल टू हे मायनस px इंटू ए बरोबर आहे आणि हे मल्टिप्लाय इंटू डी याशी आली. आता आपल्याला परत लक्षात घ्यायचंय ही जी व्हॅल्यू आहे एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. ही एरिया हे बघा, ही एरिया इथून हा एरिया इंटू डिस्प्लेसमेंट हे आपल्याला काय सांगते? एवढी व्हॅल्यू आपल्याला काय सांगते? ही एवढी व्हॅल्यू काय सांगते आपल्याला? व्हॉल्यूम चेंज सांगत असते आपल्याला. ठीक आहे, व्हॉल्यूम चेंज इनिशियली V1 होतं व्हॉल्यूम आणि एक्सपान्शन झाल्यामुळे गॅस एक्सपान्शन झाल्यानंतर गॅस एक्सपांड झाला आणि त्याचं व्हॉल्यूम नंतर काय झालेलं आहे? V2 झालेलं आहे. गॅसचा आकारमान आता ह्या ठिकाणी काय झालेलं आहे? वाढलेला आहे. मग हे डिस्टन्स एवढं आणि हा एरिया हे आपल्याला काय सांगते? व्हॉल्यूम चेंज सांगते. चेंज इन व्हॉल्यूम. अगोदर इथं होतं V1 आणि त्याच्यानंतर किती झालेलं आहे? ह्या ठिकाणी V2 झालेलं आहे. म्हणजे व्हॉल्यूम चेंज झालेलं आहे, आकारमान चेंज झालेलं आहे. कोणाचं आकारमान चेंज झालेलं आहे? गॅसचं आकारमान चेंज झालेलं आहे. मग हे कोणावरून कळतं आपल्याला? A इंटू डी, एरिया इंटू डी. आता ही एरिया म्हणजे कोणाचा एरिया? पिस्टनचा एरिया. हे जो काही एवढा आहे मी तुम्हाला सांगितलेला होता हा. आणि डिस्टन्स हे बघा इथून इथपर्यंत हे डिस्टन्स. म्हणजे हे काय सांगतं आपल्याला? अगोदर इनिशियल व्हॉल्यूम V1 होतं, नंतर व्हॉल्यूम किती झालं? V2. एवढा एरिया भाग काय सांगितलेला? व्हॉल्यूम चेंज सांगितलं. मग काय होईल? मग त्या ठिकाणी काय लिहू शकतो मग मी? W इज इक्वल टू मायनस px, x म्हणजे एक्सटर्नल प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम सांगते डेल्टा V. आता ह्याला परत आणखी आपण असं लिहू शकतो W इज इक्वल टू मायनस px
डेल्टा व्ही ला आपण लिहू शकतो V2 मायनस V1. V2 म्हणजे फायनल आणि V1 म्हणजे काय, इनिशियल व्हॉल्यूम. ठीक आहे, इथे लक्षात घ्या आहे V2 म्हणजे काय, V2 म्हणजे फायनल व्हॉल्यूम. ठीक आहे, फायनल व्हॉल्यूम. आणि V1 म्हणजे काय असणार आहे, इनिशियल व्हॉल्यूम. मग हे दोन्ही झाल्याच्या नंतर हे आपल्याला काय सांगतात, ही व्हॅल्यू काय सांगते, चेंज इन व्हॉल्यूम. एक्सप्रेशन काय झालं, वर्कचं एक्सप्रेशन काय झालं, W इज इक्वल टू मायनस px इंटू डेल्टा व्ही किंवा W इज इक्वल टू मायनस px इंटू V2 मायनस V1. मग आता आपल्याला बघायचंय, मग ज्या वेळेस हे अशा प्रकारचं एक्सपान्शन होत असतं, गॅसचं एक्सपान्शन होत असतं, आणि मग त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं होतं की वर्क डन बाय द सिस्टीम ऑन दी सराउंडिंग असतं. त्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस गॅसचं एक्सपान्शन होतं, गॅसचं एक्सपान्शन झाल्याच्या नंतर त्यावेळेस काय मी सांगितलेलं आहे की वर्क डन बाय दी सिस्टीम ऑन दी सराउंडिंग. सराउंडिंग मध्ये केलेलं आहे, गॅस एक्सपान्शन झालेलं आहे, म्हणून काय झालं, सिस्टीमनं वर्क कुणावर केलेलं आहे, या ठिकाणी सराउंडिंग वर केलेलं आहे. आणि मग साइन काय येणार आहे, मग डब्ल्यूचं वर्कचं साइन काय येणार आहे या ठिकाणी, ज्यावेळेस सिस्टीमनं वर्क कुणावर केलेलं आहे, सराउंडिंग वर केलेलं आहे, त्यावेळेस वर्कची व्हॅल्यू काय येत असते, निगेटिव्ह येत असते. वर्क हॅज निगेटिव्ह साइन. कधी, ज्यावेळेस सिस्टीमनं वर्क कुणावर केलेलं असेल, सिस्टीम ऑन कुणावर असेल, सराउंडिंग. म्हणजेच कधी, हे कधी होणार आहे, सिस्टीम ऑन सराउंडिंग, ज्यावेळेस एक्सपान्शन ऑफ गॅसेस होत असेल, एक्सपान्शन ऑफ गॅस होत असेल. कधी, अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. हे कधी नुसतं एक्सपान्शन झालं आणि व्हॉल्यूम चेंज झाला म्हणजे वर्क होत नाही, हे कधी व्हायला पाहिजे, अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर व्हायला पाहिजे. मग आता फॉर एक्झाम्पल बघूया, ही निगेटिव्ह वर्कची व्हॅल्यू निगेटिव्ह कशी काय येते आपण बघूया. फॉर कन्सिडर केलं आपण, जर V1 इथं जर कन्सिडर केलं आपण 100 डेसिमीटर क्यूब असं कन्सिडर केलं, आपण कन्सिडर करूया, आपण बघायचं. आणि हे V2 आहे 200 डेसिमीटर क्यूब असं आपण कन्सिडर केलं. ठीक आहे, आणि प्रेशर आहे 1 बार असं असेल. ठीक आहे, मग व्हॅल्यू काय येईल बघा बरं, आता ह्या इक्वेशन मध्ये पुटअप करूया आपण. ठीक आहे, काय येईल मग आता, W इज इक्वल टू मायनस 1 बार. हे बघा प्रेशर मी इथे सांगितलेलं आहे 1 बार, कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर इथं मी लिहितो, ते किती असणार आहे, 1 बार आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, 1 बार इंटू, आता हे काय सांगितलेलं आहे, V2 किती आहे तुम्ही आपण कन्सिडर केलं तर 200 मायनस V1 किती आहे 100. बरोबर आहे का, म्हणजे काय आलेले, मायनस 200 मधून 100 गेले, 200 मधून 100 गेले, किती झाले 100 इंटू 1 म्हणजे किती झालं 100 बार डेसिमीटर क्यूब. म्हणजे व्हॅल्यू काय आली, निगेटिव्ह आली या ठिकाणी. कुणाची, वर्कची व्हॅल्यू काय झालेली आहे, निगेटिव्ह आलेली आहे. हे कधी येतं, आणि वर्कची व्हॅल्यू ज्यावेळेस निगेटिव्ह येते त्यावेळेस सिस्टीमनं वर्क कुणावर केलेलं असतं, सराउंडिंग वर केलेलं आहे. आणि हे कधी होणार आहे, ज्यावेळेस एक्सपान्शन ऑफ गॅसेस होत असतं. फॉर एक्झाम्पल असं आपण कन्सिडर करूया, माझा कॉम्प्रेशन झालेलं असेल गॅसचं, तर काय येईल व्हॅल्यू, काय येईल बघा बरं. आता काय येईल बघूया, आपण कन्सिडर करूया वर्कची व्हॅल्यू. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी जर एक कॉम्प्रेशन झालं, कॉम्प्रेशन म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम काहीतरी असेल, गॅस पहिल्यांदा इनिशियल इथं असेल. ठीक आहे, या ठिकाणी इनिशियल ह्या ठिकाणी असेल हे V1, आणि मग कॉम्प्रेस झाला, कॉम्प्रेस झाल्याच्या नंतर हे V1 आहे, आणि हे फायनल काय असेल V2 या ठिकाणी असेल. मग ह्या ठिकाणी हे पहिल्यांदा किती होतं सांगितलं मी, हे समजा 200 आहे पहिल्यांदा, आणि नंतर किती झालं 100 डेसिमीटर क्यूब झालं, कारण आता कॉम्प्रेशन झालेलं आहे गॅस, एक्सपान्शन नाही, कॉम्प्रेशन झालेलं आहे गॅसचं. मग आता बघूया काय येते व्हॅल्यू, बघूया वरची व्हॅल्यू कॉम्प्रेशनच्या वेळेस काय येते बघूया आपण. W इज इक्वल टू, प्रेशर किती आहे 1 बार सांगितलेलं आहे, W इज इक्वल टू मायनस 1 बार आहे आता कॉम्प्रेशनच्या संदर्भात. आता काय सांगितलेलं, हे काय फॉर्म्युला काय, V2 मायनस V1. V2 कोणता आहे आता 100 आहे, बरोबर आहे का, 100 V2 100 आहे आता लक्षात घ्या, मायनस
इनिशियल किती होतं 200, बरोबर आहे का? मग आता काय आलं हे सांगा बरं. हे डेसिमीटर क्यूब आहे का, तुम्ही हे केलं नाही. मग काय होईल सांगा ना, मायनस हे जसं तसं हे काय येईल, तर ह्याची वजाबाकी काय येईल, -1 बार मल्टीप्लाइड बाय हे किती -100 डेसिमीटर क्यूब, बरोबर आहे का? हे व्हॅल्यू काय मायनस हे मायनस दोघांचा गुणाकार मल्टिप्लिकेशन ही काय येणार आहे, शेवटी पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणजे किती झालं +100 बार डेसिमीटर क्यूब. म्हणजे वर्कची व्हॅल्यू काय आली या ठिकाणी, पॉझिटिव्ह आली. कधी आली वर्कची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, ज्यावेळेस गॅसचं काय झालेलं असेल, कॉम्प्रेशन होत असतं. मग ज्यावेळेस वर्कची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येत असते, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. वर्कची व्हॅल्यू कधी पॉझिटिव्ह येत असते आणि कधी निगेटिव्ह येत असते. आणि निगेटिव्ह आल्याच्या नंतर काय होत असतं आणि पॉझिटिव्ह आल्याच्या नंतर काय होत असतं, हे लक्षात ठेवा. इथं मी परत एकदा इथं व्यवस्थित तुम्हाला सांगेन काय आहे ते. सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी काय आहे, तर वर्कची व्हॅल्यू जी आहे त्या संदर्भात सांगतोय मी. वर्कची व्हॅल्यू आहे ज्यावेळेस निगेटिव्ह येते वर्कची व्हॅल्यू, त्यावेळेस काय होतं, वर्क का होणार आहे, सिस्टीम फ्रॉम सिस्टीम बाय द सिस्टीम ऑन दी सराउंडिंग म्हणजे सिस्टीम कडून कुठे झालेलं आहे, वर्क सराउंडिंग कडे होणार आहे. आणि हे कधी होणार आहे, वर्कची व्हॅल्यू निगेटिव्ह त्यावेळेस गॅसेस एक्सपान्शन किंवा गॅसचं एक्सपान्शन ऑफ गॅसेस होणार आहे या ठिकाणी, लक्षात घ्या. एक्सपान्शन ऑफ गॅसेस हे सगळ्यात महत्वाचं आहे. किंवा एक्सपान्शन ऑफ गॅस लक्षात ठेवा. वर्क निगेटिव्ह आले त्यावेळेस, आणि ज्यावेळेस वर्कची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते त्यावेळेस वर्क कोण करणार आहे, मग आता निगेटिव्ह असल्यावर सिस्टीमनं पुन्हा केलं, सराउंडिंग केलं. आणि पॉझिटिव्ह आल्याच्या नंतर काय येईल, सराउंडिंग कडून कुठे होणार आहे, सराउंडिंग फ्रॉम सराउंडिंग ऑन दी सिस्टीम बाय दी सराउंडिंग ऑन दी सिस्टीम बाय दी सराउंडिंग ऑन दी सिस्टीम राहणार आहे. आणि त्याचबरोबर हे डब्ल्यू जर पॉझिटिव्ह असेल, वर्कची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, हे कधी येणार आहे, कॉम्प्रेशन झाल्याच्या नंतर. ठीक आहे, कॉम्प्रेशन ऑफ गॅस हे होणार आहे. लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. वर्कची व्हॅल्यू कधी निगेटिव्ह येते आणि वर्कची व्हॅल्यू कधी पॉझिटिव्ह येते, हे लक्षात ठेवा. आणि कधी निगेटिव्ह येते, ज्यावेळेस एक्सपान्शन ऑफ गॅस झालेला असेल, आणि पॉझिटिव्ह कधी असेल, कॉम्प्रेशन ऑफ गॅस. हे सगळ्यात महत्वाचं आहे वर्कच्या व्हॅल्यूच्या संदर्भात. हे कधी केलं आपण, हे वर्क गॅसचं एक्सपान्शन कधी झालेलं आहे, अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर होतं. कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशरच्या संदर्भात गॅस एक्सपांड झालेला होता, आणि त्यावेळेस ही वर्कची व्हॅल्यू ही बघा, ही अशा प्रकारची ही व्हॅल्यू आलेली होती किंवा हे एक्सप्रेशन आलेलं होतं. हे दोन्ही सेमच आहे, फक्त ह्याला आपण डेल्टा व्ही कसं कॅल्क्युलेट करत असतो, V2 मायनस V1 कॅल्क्युलेट करत असतो. आणि मी आताच तुम्हाला ते डायग्रामच्या सहाय्याने एक्सपान्शन झालेलं होतं आणि हे सांगितलेलं होतं फोर्स किती अप्लाय करू शकतो गॅस, प्रेशर मल्टिप्लाइड बाय एरिया. ही एरिया कोणाचा आहे, पिस्टनचा, तो जो कव्हर केलेला होता तेवढाच काय होणार आहे, फोर्स अप्लाइड होणार आहे गॅस कडून. मग त्याच्यानंतर हे प्रेशर आणि हे एक्सटर्नल प्रेशर हे दोघं काय असतात, इक्वल इन मॅग्निट्यूड असतात, बट ऑपोजिट इन साइन असतात. आणि म्हणून आपण काय केलेलं आहे, ह्या P च्या ऐवजी आपण -px घेतलेला आहे, इंटू a या ठिकाणी घेतलेलं आहे. मग त्याच्यानंतर वर्कच्या संदर्भात आपण एक्सप्रेशन बघतोय, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्सची व्हॅल्यू आहे ही आपण इक्वेशन मध्ये पुटअप केलेली आणि ठेवलेलं आहे. इक्वेशन मध्ये ठेवल्याच्या नंतर आपल्याला काय झालं, ए आणि डी एरिया इंटू डिस्प्लेसमेंट आपल्याला काय सांगत असतं, व्हॉल्यूम चेंज सांगत असतं, डेल्टा व्ही सांगणार आहे. आणि म्हणून तर हे डेल्टा व्ही या डायग्रामच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आणि हे एक्सप्रेशन आणि हे सगळ्यात महत्वाचं, वर्कचे व्हॅल्यू निगेटिव्ह कधी येतात आणि पॉझिटिव्ह कधी येतात आणि कधी होत असतं हे बघितलं आपण. वर्कचं एक्सप्रेशन अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर, ह्याच्यावर आपल्याला न्यूमेरिकल सुद्धा बघायचे.
आपण तो न्यूमेरिकल बघणार आहोत. आपल्या बोर्डाच्या पुस्तकामध्ये आहे तो. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, तर पुढचा पॉइंट बघायचा आहे आपल्याला, फ्री एक्सपान्शन बघायचं आहे. आता फ्री एक्सपान्शन आता फ्री एक्सपान्शन म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी आपण म्हणू शकतो वर्क डन इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मध्ये आता ज्यावेळेस किंवा नो ऑपोजिंग फोर्स, वर्क डन वेन नो ऑपोजिंग फोर्स इज अवेलेबल, त्यावेळेस जे वर्क डन होतं त्यावेळेस आपण त्याला म्हणत असतो फ्री एक्सपान्शन म्हणत असतो, किंवा देर इज नो ऑपोजिंग फोर्स इन फ्री एक्सपान्शन. मग आता आपल्याला माहिती आहे वी नो दॅट काय, आपल्याला वर्कचं एक्सप्रेशन माहिती आहे काय, वर्कचं एक्सप्रेशन W इज इक्वल टू मायनस px इंटू काय होतं हे डेल्टा V. मग इन व्हॅक्यूम, किंवा आपल्याला माहिती आहे वी नो दॅट इन व्हॅक्यूम और इन फ्री एक्सपान्शन द एक्सटर्नल प्रेशर इज इक्वल टू 0. व्हॅक्यूम मध्ये एक्सटर्नल प्रेशर काय असतं, 0च असतं. मग त्यावेळेस एक्सटर्नल प्रेशर जर 0 असेल त्यावेळेस मग ही जर व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट केली तर W इज इक्वल टू 0 इंटू डेल्टा V. मग काय येईल, W इज इक्वल टू काय येणार आहे 0. हे कधी येणार आहे, वर्कची व्हॅल्यू फ्री एक्सपान्शनच्या वेळेस येणार आहे, किंवा वर्क डन ऑकर्स इन अ व्हॅक्यूमच्या वेळेस. त्या व्हॅक्यूम म्हणजे देर इज नो ऑपोजिंग फोर्सच नाहीये. मी इथे सांगितलेलं होतं हे एक्सटर्नल, P एक्सटर्नल म्हणजे काय आहे, तो एक्सटर्नल ऍटमॉस्फेरिक प्रेशर होता, तो अपोज करत होता प्रेशर ऑफ गॅसला. लक्षात येते, एक्सपान्शन पासून हे करण्यासाठी तो अपोज करत होता. ही आपण डायग्राम काढलेली होती, हे बघा ह्या अशा प्रकारे. आणि हे असं होतं एक्सटर्नल प्रेशर, तो काय करत होता, एक्सटर्नल प्रेशर ह्या प्रेशर ऑफ गॅसला एक्सपान्शन पासून काय करत होता, अपोज करत होता. मग ह्या फ्री एक्सपान्शन मध्ये किंवा व्हॅक्यूम मध्ये हे एक्सटर्नल प्रेशरच नसतं, त्याची व्हॅल्यू असते 0 असते व्हॅक्यूम मध्ये. ठीक आहे, आणि व्हॅक्यूमची मध्ये व्हॅल्यू 0 आहे म्हणजे ही व्हॅल्यू इथं पुटअप केली तर आपल्याला काय येणार आहे, वर्कची व्हॅल्यू 0 येणार आहे. कधी, फ्री एक्सपान्शनच्या वेळेस, किंवा वर्क डन इन अ व्हॅक्यूमच्या संदर्भात येणार आहे. हे झालं दुसरं एक्सप्रेशन झालं वर्कच्या संदर्भात. कसं आपण गॅसचं एक्सपान्शन कशामध्ये केले, एक केले पहिल्यांदा अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर, बरोबर आहे. आणि दुसरं काय, देर इज नो ऑपोजिंग फोर्स किंवा नो एक्सटर्नल प्रेशर, त्यावेळेस व्हॅल्यू काय असणार, 0 असणार. म्हणजे अशा प्रकारे वर्कचे 2 व्हॅल्यू आलेले आहेत. आणखी एक एक्सप्रेशन आपल्याला बघायचंय, ते पुढच्या वेळेस प्रेशर व्हेरिएबल असेल त्यावेळेस. ठीक आहे, वर्क डन इन अ रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये बघणार आहोत आपण. ते 2 एक्सप्रेशन बघितलेले आपण. कोणते सांगितले मी, एक अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर आणि दुसरं कोणत्या संदर्भात सांगितलेलं आहे, वर्क डन इन अ व्हॅक्यूम व्हेन देयर इज नो एक्सटर्नल ऑपोजिंग फोर्स असेल त्यावेळेस वर्कचे व्हॅल्यू आलेले. आता आपल्याला बघायचे दोन न्यूमेरिकल बघणार आहोत आपण, जे आता आपण एक्सप्रेशन बघितलेलं होतं वर्क डनचं अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर, W इज इक्वल टू मायनस px इंटू V2 मायनस V1, बरोबर आहे, किंवा डेल्टा V असं म्हटलेलं आहे आपण त्याला. px म्हणजे काय, P म्हणजे काय प्रेशर आणि x म्हणजे काय एक्सटर्नल प्रेशरच्या संदर्भात. मग आपण न्यूमेरिकल बघूया एक त्या संदर्भात. आपल्या बोर्डाच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 68 वर प्रॉब्लेम आहे 4.1. मी ते आपण हे करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे 3 मोल्स, मी गिवन डेटा लिहितो आणि आपल्याला त्या जो आता हे बघितलेला होता फॉर्म्युला W इज इक्वल टू मायनस px इंटू डेल्टा V याच्या संदर्भात बघायचे, किंवा मायनस px V2 मायनस V1 ह्या फॉर्म्युल्यावर
एक न्यूमरिकल आहे तो बघणार आहोत पेज नंबर 68 वर 68 बोर्डाच्या पुस्तकामध्ये आपल्याला महाराष्ट्र बोर्डाच्या 4.1 3 moles of an ideal gas are expanded isothermally एक्सपांडेड म्हणजे एक्सपान्शन झालेलं आहे कुठून फ्रॉम 15 डेसिमीटर क्यूब टू 20 डेसिमीटर क्यूब ऍट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. ठीक आहे. काय म्हणलेलं आहे मग ह्या ठिकाणी V1 किती सांगितलेलं आहे V1 15 डेसिमीटर क्यूब सांगितलेलं आहे ह्या ठिकाणी आणि V2 किती म्हणलेलं आहे एक्सपान्शन झालेलं आहे 20 डेसिमीटर क्यूब सांगितलेलं आहे आणि प्रेशर किती सांगितलेलं आहे अगेन्स्ट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ 1.2 बार जे प्रेशर दिलेलं आहे एक्सटर्नल प्रेशर 1.2 बार दिलेला आहे आणि काय म्हटलेलं आहे एस्टिमेट द अमाउंट ऑफ वर्क इन डेसिमीटर क्यूब बार अँड जूल. आता जूल मध्ये कसं कॅल्क्युलेट करायचं ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर हे ह्या ठिकाणी पहिल्यांदा आपण बार डेसिमीटर क्यूब मध्ये पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूया आणि त्याच्यानंतर मग आपण जूल मध्ये त्याच्या कॅल्क्युलेट करणार आहोत वर्क डन. आता आपल्याला माहिती आहे वर्क W इज इक्वल टू फॉर्म्युला काय -px इंटू V2 V1. आता ह्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुट अप करूया. काय येईल बघा बरं हे मायनस जसं एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू किती आहे 1.2 बार हे जसं मायनस हे आणि एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू किती आहे 1.2 बार हे जसं एक्सपान्शन झालेलं आहे गॅसचं म्हणजे वर्कची व्हॅल्यू काय यायला पाहिजे निगेटिव्ह यायला पाहिजे. बघूया येते का. V2 किती दिलेलं आहे 20 डेसिमीटर क्यूब बरोबर आहे. V1 किती दिलेलं आहे 50 डेसिमीटर क्यूब दिलेलं आहे. मग हे काय मायनस 1.2 बार आणि हे मल्टिप्लाय 20 मायनस 15 म्हणजे काय 5 डेसिमीटर क्यूब. हे दोन्ही मल्टिप्लाय केले तर येतं हे व्हॅल्यू येते -6 बार डेसिमीटर क्यूब एवढी आलेली आहे. मग आता वर्क डन ह्याच्यामध्ये कशामध्ये आलं बार डेसिमीटर क्यूब. बार कशाचं युनिट आहे प्रेशरचं आणि डेसिमीटर क्यूब कशाच्या संदर्भात आहे व्हॉल्यूमच्या संदर्भात. आपल्याला आणखी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी जूल मध्ये कॅल्क्युलेट करा म्हटलेलं आहे. आता इथं मी तुम्हाला पॉइंट लिहून सांगतो हे महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे. 1 बार डेसिमीटर क्यूब 1 बार डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू किती असतं 100 जूल असतं. हे लक्षात घ्या हे खूप महत्वाचं आहे कन्वर्जन. आता मग या ठिकाणी 1 बार डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू किती आहे 100 जूल. आता इथं हे किती येते त्याला किती न मल्टिप्लाय करावं लागेल मग 100 न मल्टिप्लाय करूया मग किती आलं हे बघूया. वर्क डन इन जूल हे वर्क डन हे कशामध्ये आलं बार डेसिमीटर क्यूब मध्ये. आणखी आपल्याला कशामध्ये कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे जूल मध्ये आणि 1 बार डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू किती मी सांगितलेलं आहे 100 जूल असं सांगितलेलं आहे. मग काय येईल हे -6 बार डेसिमीटर क्यूब मल्टिप्लाइड बाय 100 जूल डिवाइडेड बाय इथं ठिकाणी काय येईल बार डेसिमीटर क्यूब. हे कॅन्सल होऊन जाईल म्हणजे काय आलं हे -600 जूल या ठिकाणी येतं हे ठिकाणी असं लिहितो आपण म्हणजे हे जूल मध्ये -600 जूल्स वर्कची व्हॅल्यू आलेली आहे. हे कोणाच्या संदर्भात वर्कचं ज्यावेळेस गॅसचं एक्सपान्शन कुठून झालेलं होतं 15 डेसिमीटर क्यूब टू 20 डेसिमीटर क्यूब अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर म्हणलेलं आहे 1.2 बार त्यावेळेस ही व्हॅल्यू आलेली आहे. आणि हे न्यूमरिकल बघू शकतो आपण त्याच्या संदर्भात असंच बघूया. पुढचा एक न्यूमरिकल आहे पेज नंबर 68 वर दिलेला आहे. काय सांगितलेलं आहे त्या ठिकाणी बघू आपण. दिलेलं आहे पेज नंबर 68 वरच बघा 4.2 कॅल्क्युलेट महाराष्ट्र बोर्ड पुस्तकामध्ये कॅल्क्युलेट द
प्रॉब्लेम आहे 4.2. कॅल्क्युलेट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर रिक्वायर्ड टू कॉम्प्रेस. आता रिक्वायर्ड टू कॉम्प्रेस म्हटलेलं आहे म्हणजे कॉम्प्रेशन झालेलं आहे म्हणजे वर्कची व्हॅल्यू काय आला पाहिजे, पॉझिटिव्ह असली पाहिजे. ठीक आहे. रिक्वायर्ड टू कॉम्प्रेस 2 moles ऑफ एन आयडियल गॅस फ्रॉम व्हॉल्यूम ऑफ 25 decimeter cube to 30 decimeter cube when the work obtained is 4862.4 joule. आता काय काय दिलेले आहे बघूया या ठिकाणी. कोणाकोणाचे व्हॅल्यू दिलेले आहेत. पहिल्यांदा व्हॉल्यूम, इनिशियल व्हॉल्यूम काय V1 25 डेसिमीटर क्यूब आहे. इथून कॉम्प्रेस करायचे आपल्याला, कुठपर्यंत कॉम्प्रेस करायचंय, V2 किती दिलेलं आहे 13 डेसिमीटर क्यूब दिलेलं आहे. आणि हे कॉम्प्रेस केल्याच्या नंतर काय सांगितलेलं आहे, वर्क ऑब्टेन झालेलं आहे. किती वर्क ऑब्टेन झालेले आहे या ठिकाणी 4862.4 जूल मध्ये झालेलं आहे. लक्षात घ्या, हे डेसिमीटर क्यूब आहे आणि इथं हे जूल मध्ये आहे. आणि त्याच्यानंतर हे काय कॅल्क्युलेट करायला सांगितले, कॅल्क्युलेट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर रिक्वायर्ड टू कॉम्प्रेस. कॅल्क्युलेट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर असं म्हटलेलं आहे म्हणजे Px कॅल्क्युलेट करायला सांगितले. आता ही व्हॅल्यू दिलेली आहे जूल मध्ये आणि आपल्याला काय काय हे दिलेलं आहे कशामध्ये, डेसिमीटर क्यूब मध्ये. म्हणजे पहिल्यांदा या वर्कच्या व्हॅल्यूला आपल्याला बार डेसिमीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करावं लागेल. बरोबर आहे. आता कसं कॅल्क्युलेट करतो, 1 बार इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे 1 बार डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू किती सांगितलेलं होतं 100 जूल सांगितलेलं आहे. मग आता इथे किती दिलेलं आहे 4862.4 जूल सांगितलेलं आहे आणि हे कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. मग काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, 4862.4 जूल इंटू बार 1 बार डेसिमीटर क्यूब डिवाइडेड बाय 100 जूल. ठीक आहे. हे कॅन्सल होऊन जाईल आणि इथे काय येईल, ही व्हॅल्यू येईल 48.62 व्हॅल्यू येऊन जाईल आणि हे काय येईल बार डेसिमीटर क्यूब एवढी व्हॅल्यू येऊन जाईल. ठीक आहे. आता काय कॅल्क्युलेट करायला सांगितले, हे 12 डेसिमीटर क्यूब मध्ये आलेले, एकाच युनिट मध्ये आणलेले हे सगळे. त्याच्यानंतर मग काय येईल हे बघा, हे काय येईल व्हॅल्यू W इज इक्वल टू मायनस PX इंटू डेल्टा V म्हणजे V2 मायनस V1. आता वरची व्हॅल्यू किती आहे 48.62 बार डेसिमीटर क्यूब हे मायनस PX जसं तसं आहे. ठीक आहे. आणि हे V2 मायनस V1, हे V2 किती आहे, V2 किती आहे 13 मायनस हे किती आहे 13 डेसिमीटर क्यूब मायनस 25 डेसिमीटर क्यूब हे किती आलं, हे 12. बरोबर आहे का. आणि ही व्हॅल्यू येईल हे मायनस आणि हे इथलं मायनस, तर हे काय येईल प्लस. म्हणजे Px इज इक्वल टू काय येईल 48.62 बार डेसिमीटर क्यूब डिवाइडेड बाय 12 डेसिमीटर क्यूब येईल. हे डेसिमीटर क्यूब कॅन्सल आणि ह्याला सॉल्व करा. सॉल्व केल्याच्या नंतर उत्तर येतं Px इज इक्वल टू 4.052 बार. अशा प्रकारचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. हे डेसिमीटर क्यूब हे बार मध्ये उत्तर आलेलं आहे. कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं. अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम वर्क आणि वर्कचे 2 एक्सप्रेशन बघितलेले होते, अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर आणि त्याचं एक्सप्रेशन काय आलेलं होतं, हे आलेलं होतं W इज इक्वल टू मायनस PX डेल्टा इंटू डेल्टा V. डेल्टा V लाच आपण लिहिलं होतं V2 मायनस V1. त्याचे साइन कन्व्हेन्शन्स आपण बघितलेले होते. वर्कची व्हॅल्यू कधी पॉझिटिव्ह येत असते ज्यावेळेस कॉम्प्रेशन होत असतं गॅसचं आणि त्यावेळेस वर्क हे कुठून होत असतं सराउंडिंग बाय द सराउंडिंग
ऑन द सिस्टीम होत असतं. आणि त्याचबरोबर वर्कची व्हॅल्यू निगेटिव्ह कधी येत असते, ज्यावेळेस गॅसचं एक्सपान्शन होत असतं. आणि वर्क डन कधी होतं, बाय द सिस्टीम ऑन दी सराउंडिंग होत असतं. आणि दुसरी एक पॉइंट सांगितलं जातं, फ्री एक्सपान्शन, ज्यावेळेस ऑपोजिंग फोर्स हा काय असणार आहे, 0 असणार आहे, किंवा वर्क डन हे कुठं होणार आहे, व्हॅक्यूम मध्ये असणार आहे. त्यावेळेस वर्कची व्हॅल्यू काय येत असते, 0 येत असते. हे 2 बघितलेले आहेत आपण. आता तिसरा आपण बघणार आहोत वर्कचं एक्सप्रेशन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू.